नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ मेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, कालच राज्यसेवेचा जो काय आपला प्रीचा पेपर झाला, ठीक आहे. आता सगळीकडे न्यूज वगैरे आले आहेत की जवळपास 35 ते 34-35% विद्यार्थी जवळपास काय होते, एक्झामिनेशनला गैरहजर होते. तसं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तो आकडा जवळपास 50 ते 60 हजारांवर जातो. ठीक आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे याच्या मागे की ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून पूर्व परीक्षा दिली होती त्यांच्यासाठी थोडीशी पॉझिटिव्ह बातमी असं म्हणायला काही हरकत नाही. चला, तर होप सो की सगळ्यांनाच जो काही कालचा पेपर असेल तो बऱ्यापैकी चांगला गेला असेल. तर त्याआधी बरेचसे विद्यार्थी बॅच बद्दल इन्क्वायरी करत होते. जो काही आपला ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल, बॉटनी ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे असेल त्याच्याबद्दल बरेचसे विद्यार्थी बरेच दिवसापासून कॉल मेसेज वगैरे करायचे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती ऍग्रिकल्चरची जी काही ऍग्रिकल्चर ऑप्शनलची सेपरेट बॅच असेल, बॉटनी ऑप्शनलची सेपरेट बॅच असेल आणि ऍग्रिकल्चर प्लस बॉटनी ऑप्शनल याची इंटिग्रेटेड बॅच असेल, त्या बॅचची डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि आजचं हे व्हिडिओच आपली जी काही बॅच आहे ती बॅच आपण या व्हिडिओमधून अनाऊन्स करत आहोत. ठीक आहे. तर बघा, आता हे जे काही तिन्ही म्हणजे 3 बॅच आपण सायमल्टेनियसली याच्या रन करणार आहोत. तर या ज्या काही बॅचेस आहेत याच्यामध्ये फी वगैरे किती असेल तुमची, फॅकल्टी वगैरे कोण कोण असणार आहे, ठीक आहे. त्यासोबतच टेस्ट सिरीज असेल, कंटेंट वगैरे असेल, ठीक आहे. म्हणजे कशा पद्धतीनं कंटेंट भेटणार आहे, ठीक आहे. त्याची क्वालिटी वगैरे असेल, ठीक आहे. इव्हन बॅच स्टार्ट होण्याची दिनांक वगैरे असेल, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी काय करणार आहे, आज डिस्कस करणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ थोडासा लॉंग होऊ शकतो कारण की बऱ्याचशा गोष्टी मी डिटेल या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो काही व्हिडिओचा स्पीड आहे तो नॉर्मली इन्क्रीज करा आणि हा व्हिडिओ त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर बघा, आता ही जी काय बॅच आपण ही ऍग्रिकल्चर ऑप्शनल प्लस बॉटनी ऑप्शनल अशी एक इंटिग्रेटेड बॅच प्लस फक्त ऍग्रिकल्चर ऑप्शनल, फक्त बॉटनी ऑप्शनल अशा 3 बॅचेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लॉन्च करणार आहे किंवा राहुरी ऍग्री अकॅडमी आणि टीम ह्या तिन्ही बॅच आता आपण त्या बॅच ह्या तिन्ही बॅच आपण काय करत आहे, सुरू करत आहे. तर याच्यामध्ये बघा, नेहमीप्रमाणेच महाराष्ट्रातील अनुभवी तज्ञ आणि सर्वोत्तम शिक्षकांसह म्हणजेच मल्टिपल फॅकल्टी आणि अनुभवी तज्ञ वगैरे आणि सर्वोत्तम जे काही शिक्षक असतील अशा टीचरच्या माध्यमातून आपण ही बॅच काय करणार आहे या ठिकाणी रन करणार आहे. बघ, आता ही एमपीसी फॉरेस्ट मेन्स 2025 ची ह्याच्यासाठी आपण ऍग्रिकल्चर आणि बॉटनी या 2 सब्जेक्टसाठी ही बॅच काय करणार आहे, लॉन्च करणार आहे. आणि ही जी काही बॅच आहे बघा, ही बॅच तुमची 16 नोव्हेंबर 2025 पासून आपण काय करत आहे, ही बॅच सुरू करत आहे. आता बघा, याचे ऍग्रिकल्चर ऑप्शनल साठी सेपरेट टीचर आहेत, बॉटनी साठी सेपरेट टीचर आहेत. आता ते आपण वन बाय वन बघूया. सुरुवातीला आपण जे काही ऍग्रिकल्चर ऑप्शनलचे जे काही सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी जे काही फॅकल्टी आहे ती आपण बघूया. नेक्स्ट स्लाइडला बघू. हे बघा आता, ठीक आहे. आता बघा, ऍग्रिकल्चर ऑप्शनल साठी बघा या ठिकाणी मी स्वतः चीफ मेंटर डॉक्टर संदीप भुसारी तुम्हाला फॅकल्टी फॉर ॲग्रोनॉमी सॉइल म्हणजे फॉरेस्टचा जो काही ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे, ठीक आहे. आपण ऍग्रिकल्चर ऑप्शनल बघतोय. ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये जो काही तुम्हाला ॲग्रोनॉमीचा पार्ट आहे, ॲग्रोनॉमीच्या पार्ट मध्ये तुम्हाला वीडचा पार्ट आहे, ठीक आहे. क्रॉपिंग सिस्टीमचा पार्ट आहे, क्रॉपिंग पॅटर्नचा पार्ट आहे. त्याच्या सोबतच जे काही कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस वगैरे असेल, सोबतच सॉइल 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 सायन्सचा पार्ट असेल, त्यासोबतच सॉइल वॉटर कन्झर्वेशनचा पार्ट असेल, त्यासोबतच इथं इरिगेशनचा पार्ट वगैरे असेल. ठीक आहे. तर हा जो काही पार्ट आहे हा स्वतः मी डॉक्टर संदीप भुसारी या बॅच मध्ये तुम्हाला शिकवणार आहे. सोबतच जे काही ओव्हरऑल मॅनेजमेंट असेल, ठीक आहे, मॅनेजमेंट असेल, जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क वगैरे असेल अकॅडमीचं, ते स्वतः मी सगळ्या गोष्टी हँडल करणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात हे जे काही आपला ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल मधलं एक स्पेशल कॅरेक्टर म्हटलं किंवा एक स्पेशल वैशिष्ट्य जर आपण म्हटलं तर ते काय असणार या ठिकाणी. या ठिकाणी बघा, आपण अँसर रायटिंगला काय केलेलं आहे, सेपरेट मेंटर ठेवलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी बघा, मिस्टर आबासाहेब कवडे सर आहेत बघा, 8 इयरचा या ठिकाणी त्यांना टीचिंग प्लस अँसर रायटिंगचं जे काही युपीसीच्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट वगैरे असतात, ठीक आहे, त्या ठिकाणी काय केलेलं आहे सरांनी, अँसर रायटिंग जे आहेत पेपर टेस्ट सिरीज वगैरे असतात त्यांचं इव्हॉल्युशन करायचं काम केलेलं आहे. आणि असा 8 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स असणार आहे. सोबतच 6 युपीएससी सीएससी मेन्स अँड इंटरव्ह्यू, सोबतच 4 इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मेन्स, सोबतच 4 स्टेट सर्व्हिसेस मेन्स, 2 ऍग्री एमपीसीचे इंटरव्ह्यू 2021-22 आणि या ठिकाणी परत 2024 ची जी काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे एवढ्या सगळ्या एक्झामिनेशनचा
प्लस या 8 इयर टीचिंग अँड आन्सर रायटिंग इव्होल्युशनचा, ज्या काही युपीसीच्या IAS अकॅडमी वगैरे आहेत त्यांना एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असणारे आबासाहेब कवडे सर आपल्याला या बॅच मध्ये फक्त आणि फक्त स्पेशली आन्सर रायटिंग, टेस्ट इव्होल्युशन वगैरे असेल, टेस्ट मेंटरशिप वगैरे असेल, ठीक आहे, या संदर्भात तुम्हाला गाईड करणार आहे. ठीक आहे, आता आबासाहेब कवडे सर तुम्हाला बॅचच्या फर्स्ट डेट पासून, ठीक आहे, म्हणजे फर्स्ट डे पासून लास्ट डे पर्यंत तुम्हाला मेंटरशिप या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून तुमचा एक क्वेश्चन असू द्या किंवा तुमची वीकली टेस्ट असू द्या, तुमची सब्जेक्ट वाईज टेस्ट असू द्या किंवा तुमची युनिट वाईज टेस्ट असू द्या किंवा तुमची फुल लेंथ टेस्ट असू द्या, ठीक आहे, त्या संदर्भात म्हणजे पहिल्या प्रश्नापासून फुल लेंथ टेस्ट पर्यंत तुमचं आन्सर रायटिंग इव्होल्युशन करायचं काम आणि मेंटरशिप करायचं काम सर स्वतः करणार आहे. ठीक आहे, तर कवडे सर तुम्हाला आता ही जी काही बॅच आहे ही बॅच आपण ऑफलाईन पद्धतीने सुद्धा सुरू करत आहे आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सुरू करत आहे. तर सर आपल्याला ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अवेलेबल असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन यायला जमणार नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्या ठिकाणी तुमची जी काही आन्सर शीट वगैरे असणार आहे, ठीक आहे, ती काय करायची, जे काही क्वेश्चन तुम्ही लिहिले असेल ते तुम्ही पीडीएफ स्वरूपात पाठवायचे. ऑनलाईन पद्धतीने सर ते काय करतील, चेक करून तुम्हाला प्रोव्हाइड करतील. ठीक आहे, बॅच मधलं सगळ्यात खास वैशिष्ट्य आपलं हे आहेत. आणि सोबतच दुसरी एक वैशिष्ट्य म्हणजे मल्टिपल फॅकल्टी. आता ते मल्टिपल फॅकल्टी कोण कोण आहेत हे आपण बघूया. ठीक आहे, यामध्ये बघा आता ऍग्रिकल्चर ऑप्शनचे अदर सब्जेक्ट जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन साठी आपल्याकडे डॉक्टर नेहा पोटे मॅडम आहेत. मॅडमची पीएचडी झाली आहे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये. मॅडमला सोबत 6 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये अकॅडमिक असेल प्लस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असेल, तर असा जवळपास 6 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि 2023 ची नेट एक्झामिनेशन क्वालिफाय आहेत मॅडम. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, जर तुम्ही सिलेबस मध्ये बघितलं तर फक्त ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन इट्स स्कोप इम्पॉर्टन्स एवढाच तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. बट लास्ट इयरचा जर तुम्ही पेपर बघितला फॉरेस्ट ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा, तर त्या ठिकाणी या सिलेबस व्यतिरिक्त तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. बट तुम्ही एक लक्षात घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला तिथं ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन एवढा वर्ड दिलेला आहे. त्या ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये तुम्हाला सगळा एक्सटेन्शन त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे. आणि अशाच पद्धतीनं एक म्हणजे जे सिलेबसला पॉईंट दिलेले नव्हते त्याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन आला आणि पोरांना वाटलं की हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला. तर आउट ऑफ सिलेबस नाही, तर सांगण्याचं तात्पर्य याच्यातूनच तुम्हाला डिटेलमध्ये एक्सटेन्शन असेल किंवा बाकीचे सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला काय करायचे, शिकायचे. तसाच एक क्वेश्चन वीड सायन्स मध्ये बघा. वीड सायन्स मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स असेल, वीडचे डिसिमिनेशन वगैरे असेल, ठीक आहे, सोबतच रिप्रोडक्शन वगैरे असेल, हा सिलेबसला तुम्हाला वीडचा पार्ट दिलेला आहे. बट सिलेबस मध्ये पॉइंट मेन्शन नसलेला हर्बिसाइड रेजिस्टन्स, ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही बायोलॉजिकल वीड कंट्रोल असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही आपलं जेनेटिक इंजिनिअरिंगचा रोल ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग इन वीड कंट्रोल, ठीक आहे, हे जे काही सिलेबसला पॉइंट नसणारा त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता. काय, हर्बिसाइड रेजिस्टन्स, याच्यावर क्वेश्चन पडला होता. म्हणजे सांगायचं काय, आपल्याला सिलेबस व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला भरपूर सारे क्वेश्चन विचारलेले होते. ठीक आहे, चला, तर हा थोडासा पार्ट झाला की तुम्ही परत म्हणजे थोडंसं कसं असतं, सिलेबस फक्त तुम्हाला एक 4 शब्दामध्ये दिसत आहे. मग तुम्हाला असं वाटलं असेल की 4 शब्दासाठी पूर्ण एक एक्सटेन्शनची फॅकल्टीची काय गरज आहे. ठीक आहे, तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला सिलेबस जरी तो छोटा दिसत असला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला एक्सटेन्शन जरी छोटा सब्जेक्ट असला तरी नेहा पोटे मॅडम आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट सब्जेक्ट बघा, डॉक्टर अदिती राजने मॅम. ठीक आहे, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार आहे. मॅडमची पीएचडी झाली जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मधून डॉक्टर पीडी गेवे अकोलावरून. त्यामध्ये बघा एएसआरबी ची जी काय एसआरची नेट असेल त्या सुद्धा मॅडम क्वालिफाय आहेत. त्याच्यानंतर 4 इयरचा मॅडमला टीचिंग एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, टीचिंग एक्सपिरियन्सच्या मध्ये अकॅडमिक असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन वगैरे असेल, असं 4 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स मॅडमला आहे. आणि खूप छान पद्धतीने आपल्याला बॉटनी म्हणजे ऍग्रिकल्चर मधला जो काही बॉटनीचा पार्ट आहे, ठीक आहे, जेनेटिक्स असेल, प्लांट ब्रीडिंग असेल, फिजिओलॉजी असेल, त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर अदिती राजने मॅडम खूप छान पद्धतीने टीचिंगचं काम करणार आहे. आणि सोबतच कोणते पॉइंट एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे, किंवा क्वेश्चन कशा पद्धतीने फ्रेम होणार आहे, ठीक आहे, असं तुम्हाला टीचिंग मध्येच त्या ठिकाणी सांगितलं जाईल. म्हणजे तुम्हाला सोबतच टीचिंग सोबत आन्सर रायटिंगची सुद्धा प्रॅक्टिस होत जाईल किंवा इम्पॉर्टंट पॉइंट वगैरे कोणते ते म्हणजे एक परफेक्ट मेंटरशिप करायचं काम तुम्हाला सगळीच आपली फॅकल्टी या ठिकाणी करणार आहे. त्याच्यानंतर बघा डॉक्टर शुभम भोसले, फॅकल्टी फॉर हॉर्टिकल्चर, पीएचडी फ्रूट सायन्स, एमपीके राहुरी मधून सरांची झाली.
क्वालिफाईड ट्वाइस ICAR ची नेट जी एक्झामिनेशन आहे ती सर क्वालिफाईड दोनदा, आणि 4 इयरचा सरांना अकॅडमिक प्लस कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. सरांनी सुद्धा ARFचं प्रिपरेशन वगैरे केलेलं आहे, म्हणजे रिटर्न एक्झामिनेशनचा सरांना अभ्यास आहे. सोबतच जी काय आपली लास्टची ऍग्री MPSCची जी काय ऍडव्हर्टाइजमेंट होती त्याच्यामध्ये जी काय आपली लास्ट ऍग्री MPSCची बॅच होती त्याच्यामध्ये सरांनी सुद्धा हॉर्टिकल्चर हा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं शिकवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट फॅकल्टी आपली ऍग्रिकल्चर ऑप्शनल साठी डॉक्टर योगेश निकम सर, फॅकल्टी फॉर इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्सचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सिलेबस छोटा दिसेल, बट खूप बऱ्यापैकी तुम्हाला डिटेल सिलेबस करायचा आहे, त्याच्यामुळे सेपरेट फॅकल्टी. PhD इकॉनॉमिक्स मधून झाली सरांची, MPQ राहुरी मधून, ICAR ची नेट क्वालिफाय सर, F मेन्स वगैरे असं क्वालिफाय. सोबतच 6 इयरचा या ठिकाणी टीचिंग एक्सपिरियन्स आहे, अकॅडमिक प्लस कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. सरांनी याआधी आपल्याकडं राहुरी ऍग्री अकॅडमीच्याच प्लॅटफॉर्मला पहिल्यापासून इकॉनॉमिक्स शिकवतात. याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन वगैरे असं 2024 ची झालेली ऍग्री MPSC तिथं सुद्धा सरांनी खूप छान पद्धतीने टीचिंग केलं होतं. आणि जे कंटेंट दिलं, म्हणजेच आपलं जर लास्ट इयरचं कंटेंट जर बघितलं तुम्ही, जे कंटेंट दिलं 400 पैकी 400 मार्काचं कंटेंट आपल्या नोट्स मधून आलं होतं. आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की राहुरी ऍग्री अकॅडमीच्या ज्या काही नोट्स आहे जवळपास 90% विद्यार्थ्यांनी राहुरी ऍग्री अकॅडमीच्या नोट्स वापरून त्या ठिकाणी मेनची एक्झामिनेशन दिलेली आहे. ठीक आहे. हे मी ऑन स्क्रीन बोलतो. आणि जे काही उरलेले 10% विद्यार्थी असतील, ठीक आहे, असे विद्यार्थी असेल की एक तर त्यांना लेट समजलं असेल किंवा त्यांच्यापर्यंत नोट्स पोहोचल्या नसतील. ठीक आहे. म्हणजे इव्हन तुम्हाला म्हणजे आता हे बऱ्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की लोकांनी बॅच वगैरे दुसरीकडे जॉईन केल्या आणि लास्टला फक्त राहुरीच्या नोट्स वगैरे करत होते. त्याच्यामुळं एक त्याबद्दल तुम्हाला आयडिया आहे, फार मला सांगायची गरज नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा या ठिकाणी, ठीक आहे, म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की या ठिकाणी परत जी काय आपली बॉटनी आणि ऍग्रीची जी काय आपली आता कंटेंट वगैरे असणार आहे, बुकलेट, आता बुकलेट स्वरूपात आपण कंटेंट देणार आहे, तर ते सुद्धा त्याच क्वालिटीचं एकदम बेस्ट क्वालिटीचं कंटेंट आपण प्रोव्हाइड करणार आहे. आणि ते आता PDF न देता बुकलेट स्वरूपात आपण ते कंटेंट अवेलेबल करून देणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर कळसकर सर बघा, मिस्टर कळसकर सर, MSc प्लांट पॅथॉलॉजी, ICAR ची नेट क्वालिफायर आणि 10 इयरचा कॉम्पिटिटिव्ह प्लस अकॅडमिकचा टीचिंग एक्सपिरियन्स सरांना आहे. सर आपल्याकडे प्लांट पॅथॉलॉजी हा सब्जेक्ट या ठिकाणी शिकवणार आहेत. ठीक आहे. 2024 ची जी ऍग्री MPSC ची मेन्स होती त्या ठिकाणी सुद्धा सरांनी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपल्याला हा सिलेबस शिकवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डॉक्टर दुर्गेश नारावडे सर, PhD एंटोमॉलॉजी, क्रिस थॉर्न अवॉर्ड सरांना 2019 चा, BSc ऍग्रिएशन, MSc ऍग्रिएशन सरांना गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि ICAR ची ASRB जी काही नेट एक्झामिनेशन आहे ते सुद्धा सर क्वालिफाय आहेत. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरांनी या ठिकाणी लास्ट इयरला, ठीक आहे, लास्ट इयरला जी काय आपली ऍग्री MPSC ची डिस्क्रिप्टिव्हची एक्झामिनेशन झाली होती त्याच्यासाठी नोट्स वगैरे असेल, सोबतच जे काही टीचिंग वगैरे असेल ते या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने केलेले आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर सुद्धा ARFचं प्रिपरेशन करत आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनंच सर सध्या जे काही त्यांचं प्रिपरेशन वगैरे करत आहे. ठीक आहे. आणि आता बघा त्यांची ती एक्झामिनेशन वगैरे पण आहे 13 तारखेला. ओके. त्याच्यानंतर बघा म्हणजे एकदम करंटचे आणि एकदम एक्सपर्ट याच्यामध्ये फॅकल्टी तुम्हाला ऍग्रिकल्चर ऑप्शनलला आपण ठेवलेली आहे. आता बॉटनी ऑप्शनलला बघूया. बॉटनी ऑप्शनलला सुद्धा तशाच पद्धतीनं एक एक्सपिरियन्स असलेली फॅकल्टी असणार आहे. सोबतच म्हणजे काय टीचिंगचा एक्सपिरियन्स असेल, रायटिंगचा एक्सपिरियन्स असेल, अशी एकदम परफेक्ट फॅकल्टी आपण बॉटनीला सुद्धा ठेवलेली आहे. आता या ठिकाणी बघा मी स्वतः चीफ मेंटर म्हणून तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. मी या ठिकाणी बॉटनी या सब्जेक्टमध्ये टीचिंग करणार नाही, बट जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, मॅनेजमेंटचं वर्क वगैरे असेल ते माझ्याकडे असेल. सोबतच आता सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे जे काय आपले आबासाहेब कवडे सर आहेत, 8 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे त्यांना. ठीक आहे. UPSCचे जे आन्सर रायटिंग इव्होल्युशन वगैरे असेल, टीचिंग वगैरे असेल त्याच्यामध्ये 6 UPSC CSE मेन्स आणि इंटरव्ह्यू दिले सरांनी. 4 इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मेन्स त्यांनी दिल्यात. 6 MPSC स्टेट सर्व्हिसेस मेन्स दिल्यात. 2 ऍग्री MPSC इंटरव्ह्यू 21-22 चे दिलेत. आणि प्लस 2000 आताची 24 ची मेनची एक्झामिनेशन सुद्धा सरांनी दिलेली आहे. म्हणजे एवढा बेस्ट एक्सपिरियन्स असलेले आपले आबासाहेब कवडे सर आपल्याला फक्त आणि फक्त म्हणजे सेपरेट आणि स्पेशली आन्सर रायटिंग संदर्भात गाईड करणार आहेत, आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता बघा जर सरांचं हे जर बघितलं आपण 6 मेन्स वगैरे त्यांनी दिल्या, इंडियन फॉरेस्टच्या 4 मेन्स वगैरे दिल्या, तर याच्यासाठी सरांचे बॉटनी असेल, ऍग्रिकल्चर असेल आणि जिओलॉजी, ठीक आहे,
जिओलॉजी हे ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे होते. म्हणजेच असं नाही की सब्जेक्ट त्यांनी वेगळ्या याच्यामधून त्यांनी प्रिपरेशन केलंय, ठीक आहे, किंवा इव्होल्युशन वगैरे किंवा त्यांचा एक्सपिरियन्स वेगळ्या सब्जेक्टमध्ये आणि आपल्याला वेगळे सब्जेक्ट ते या ठिकाणी मेंटर करणार आहे असं नाही. तर त्या ठिकाणी सरांचे बॉटनी आणि ऍग्रिकल्चर ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये त्यांचं खूप सारं वर्क आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आता बॉटनीची नेक्स्ट फॅकल्टी जी आहे त्या ठिकाणी बॉटनी ऑप्शनलची फॅकल्टी आपण बघतोय. त्या ठिकाणी बघा सिद्धार्थ डावकर सर आहेत, एमएससी बॉटनी झालंय आणि सरांचा 7 इयर एक्सपिरियन्स आहे आणि हा एक्सपिरियन्स त्यांचा युपीएससी असेल, IFS वगैरे असेल, ठीक आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस वगैरे असेल, त्याच्यामध्ये जो काही बॉटनी ऑप्शनल आहे, ठीक आहे, बॉटनी ऑप्शनल सरांसाठी सरांनी स्वतः प्रिपेअर पण केलेला आहे आणि सरांनी स्वतः 7 वर्षाचा त्याच्यामध्ये टीचिंगचा एक्सपिरियन्स सुद्धा सरांना आहे, ठीक आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सर या ठिकाणी इव्हन आन्सर रायटिंगचं मेंटरशिप असेल किंवा ओव्हरऑल गायडन्स, ठीक आहे, टीचिंग प्लस रायटिंग प्रॅक्टिसेस वगैरे असेल किंवा रायटिंग संदर्भात मेंटरशिप वगैरे असेल, म्हणजे ओव्हरऑल गायडन्स आपल्याला सिद्धार्थ डावकर सर करणार आहेत, ज्यांचं की युपीएससी IFS मध्ये सुद्धा त्यांनी बॉटनी ऑप्शनलला प्रिपेअर पण केलंय आणि टीचिंग पण केली. त्याच्यानंतर बघा सिद्धाराम मठ सर, सरांची MSc PhD इन बॉटनी झाली आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मधून, ठीक आहे. सर महाराष्ट्राची जी काही सेट एक्झामिनेशन असेल, गेट एक्झामिनेशन वगैरे असेल, ते सर सुद्धा क्वालिफाय आहेत आणि सरांचा सुद्धा 10 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे, 10 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स सरांचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हर्षद शिर्के सर, MSc अँड PhD आहे सरांची बॉटनीमध्ये सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मधून, महाराष्ट्राची जी काही सेट एक्झामिनेशन आहे ते सर क्वालिफाय आहेत. त्याच्यानंतर 3 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स सरांना या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा ठीक आहे, टीचिंग एक्सपिरियन्स 3 वर्षाचा आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असेल, सरांनी सुद्धा स्वतः रायटिंग एक्झामिनेशनचं प्रिपरेशन वगैरे पण केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने सुद्धा आपल्याला ते शिकवतील. त्याच्यानंतर मिस्टर कळसकर सर हे आपल्याला ऍग्रिकल्चर ऑप्शनलला पण आहेत. बरं तुम्ही जर बॉटनी ऑप्शनलचा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये प्लांट पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचा तुम्हाला पार्ट आहे, म्हणजे प्लांट डिसीजेस वगैरे असेल, बॅक्टेरिया वगैरे असेल, तर हे परत तुम्हाला या बॉटनी ऑप्शनल मध्ये सुद्धा आहे. मग सरांचं MSc स्पेशलायझेशन प्लांट पॅथॉलॉजी मधून झालेलं आहे, त्याच्यामुळं सरांना सुद्धा याचा 10 इयरचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि ICAR नेट वगैरे सर सुद्धा क्वालिफाय आहेत आणि आपल्याकडं लास्ट टाइमला डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा सरांनी शिकवलेलं आहे. त्याच्यामुळं ही जी काही आपली सब्जेक्ट आहे मायक्रोबायोलॉजी बॉटनी मधला एक परफेक्ट करून देण्याचं काम मिस्टर कळसकर सर आपल्याला करतील. आणि लास्ट टाइम तुम्हाला माहितीच आहे राहुरी ऍग्री अकॅडमीचं जे कंटेंट होतं तशाच पद्धतीनं नोट्स वगैरे सुद्धा आपल्याला आपण बनवलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये बघा बॅचचे जे काही वैशिष्ट्य आहे, आता ते वैशिष्ट्य आपण बघूया. थोडंसं मी फास्टली बोलतोय कारण की व्हिडिओ खूप लॉंग नको व्हायला, ठीक आहे. त्यानुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं टाइम वगैरे ऍडजस्ट करून अजून स्पीड वगैरे वाढवून सुद्धा तुम्ही बघू शकता. आता बघा बॅचची वैशिष्ट्य बघा, या ठिकाणी ऑफलाईन प्लस ऑनलाईन, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही असणार आहे. सोबतच बघा आता प्रत्येक विषयात सर्वोत्तम अनुभवी आणि सेपरेट फॅकल्टी या ठिकाणी अवेलेबल आहे. आता ही ऑफलाईन बॅच आपण पुण्याला सुरू करत आहे, ठीक आहे, त्याचा ऍड्रेस आपण पुढे बघणार आहे. आणि जी ऑनलाईन बॅच आहे ती तुम्हाला लाईव्ह पण करता येईल आणि ते व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड पण अवेलेबल होतील. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग साठी आणि टेस्ट साठी सेपरेट मेंटॉर आबासाहेब कवडे सर आपण बघितलं, ठीक आहे. प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एका क्वेश्चन पासून फुल लेंथ टेस्ट पर्यंत आपल्याला आन्सर रायटिंग संदर्भात सर गायडन्स करणार आहे. त्याच्यानंतर प्रिंटेड असेल, PDF असेल, PPT नोट्स वगैरे सुद्धा आपल्याला भेटतील आणि बुकलेट्स जे काही आपले बुकलेट्स आहेत, ठीक आहे, बुकलेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. म्हणजे जे काही मॅक्झिमम मटेरियल आहे ते तुम्हाला बुकलेट स्वरूपात भेटेल. एखादा छोटा अर्धा टॉपिक वगैरे असेल तर तो तुम्हाला PDF स्वरूपात वगैरे भेटेल. PPT नोट्स वगैरे जे आहेत, PPT नोट्स जे टीचर शिकवतील त्या PPT नोट्स तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर संपूर्ण सिलेबस कव्हरेज अँड पर्सनल मेंटरशिप, ठीक आहे. जो काही 100% सिलेबस आहे तो 100% सिलेबस आपण या बॅचच्या माध्यमातून कम्प्लीट करणार आहे. आणि त्याच्यानंतर पर्सनल मेंटरशिप, इव्हन तुम्हाला टीचरशी बोलायचं असेल, इव्हन पर्सनल माझ्याशी बोलायचं असेल किंवा जे काही आपले आन्सर रायटिंग इव्होल्युशन करणारे कवडे सर आहेत त्यांच्याशी बोलायचं असेल, तशी पर्सनल मेंटरशिप बाय कॉल किंवा तुम्ही समोरासमोर येऊन ऑफलाईन पद्धतीला तुम्हाला मेंटॉर त्या ठिकाणी केलं जाईल. त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट असेल, ठीक आहे, सब्जेक्ट वाईज वीकली टेस्ट वगैरे असेल, ठीक आहे, फुल लेंथ प्लस वीकली टेस्ट, या परत युनिट वाईज टेस्ट वगैरे असतील, ठीक आहे. ह्या सगळ्या टेस्ट सिरीजचं आपण आयोजन त्यामध्ये करणार आहोत. म्हणजे तुम्हाला सेपरेट कोणतीही टेस्ट सिरीज लावायची
गरज नाही. ठीक आहे, म्हणजे इन्क्लुडिंग हे सगळं बॅचमध्ये असेल. त्याच्यानंतर 1 इयर कोर्स व्हॅलिडिटी. ठीक आहे, हा कोर्स तुम्ही आता समजा 6 महिने आपल्याकडे आहेत, तर 6 महिने झाल्यानंतर प्लस 6 महिने तुमच्याकडे हा कोर्स राहील, म्हणजे 1 इयर कोर्स व्हॅलिडिटी. आणि 4 टाइम्स व्ह्यू ड्युरेशन आहे, म्हणजे एक लाईव्ह प्लस 4 वेळेस तुम्ही हा व्हिडिओ काय करू शकता, बघू शकता. आणि हे मोर दॅन काय होतं, सफिशियंट होतं. आतापर्यंत कोणत्याही बॅचला अडचण आलेली नाही. आणि जरी अडचण आली तरी आपण तो टाइम वगैरे आहे, ड्युरेशन वगैरे एक्सटेंड करून देणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता बघा नोट. आता बघा ही नोट या ठिकाणी कंटेंट अँड टीचिंग क्वालिटीसाठी मागील बॅचच्या स्टुडंटकडून खात्री करून घ्या. ठीक आहे, मी ऑन स्क्रीन बोलतो. बघा लास्ट टाइमला मुलांनी इतरत्र कुठेतरी क्लासेस लावले होते आणि लास्ट टाइमला सगळे राहुरी ऍग्री अकॅडमीचं कंटेंट वापरत होते. मी शुअरली तुम्हाला सांगतो, तुम्ही बिंदास खात्री करा, राहुरी ऍग्री अकॅडमीचं जे काही कंटेंट आहे, कंटेंट विषयी तुम्हाला एकही निगेटिव्ह कमेंट येणार नाही. आणि अगदी त्याच पद्धतीनं इव्हन त्याच्यामध्ये सुद्धा परत इम्प्रुव्हमेंट वगैरे करून खूप छान क्वालिटीचं आपण ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल आणि बॉटनी ऑप्शनल वगैरे असेल याचं कंटेंट बनवलेलं आहे. आणि ते तुम्हाला आता बुकलेट स्वरूपात भेटणार आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेक्निकल एक्झाम मध्ये सर्वोत्तम रिझल्ट देणारी अकॅडमी. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. बघा जवळपास एफएसओच्या 200 जागा होत्या आणि 200 जागापैकी 120 प्लस अधिकारी, मग त्याच्यामध्ये एसीएफ असेल, एसीएफ. ठीक आहे, एसीएफच्या 8 जागा होत्या. 8 पैकी 6 स्टुडंट हे राहुरी ऍग्री अकॅडमीचे आहेत. आणि त्याच्यातले जे काही टॉपर आहेत, ठीक आहे, टॉपर सुद्धा आपले स्टुडंट आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू टॉपर वगैरे असतील ते सुद्धा आपल्या अकॅडमीचे आहेत. त्याच्यानंतर बघा हे फक्त निव्वळ बॅचचे हे विद्यार्थी आपले 120 विद्यार्थी आपले ऑफिसर झालेले आहेत. आणि प्लस याच्यामध्ये जर इंटरव्ह्यू आणि टेस्टचे जर स्टुडंट धरले तर ह्याच्यामध्ये जवळपास 150 प्लस विद्यार्थी आपल्या अकॅडमीचे सिलेक्ट झालेले आहेत. अशाच पद्धतीनं प्रॉपर नियोजन करून, प्रॉपर गुड क्वालिटी कंटेंट वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करून, ठीक आहे, व्यवस्थित मेंटरशिप करून, ठीक आहे, आणि चांगली फॅकल्टी, मल्टिपल फॅकल्टी तुम्हाला प्रोव्हाइड करून आपण ही बॅच रन करणार आहोत. इव्हन ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल, बॉटनी ऑप्शनल वगैरे असेल. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला खूप बेटर या ठिकाणी काय करायचे, रिझल्ट आणायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा जे काही तुम्हाला बुकलेट भेटणार आहे, ठीक आहे, जे काही तुम्हाला बुकलेट भेटणार आहे, तर हे ऍग्रिकल्चर ऑप्शनलचं बुकलेट आहे. त्याच्यामध्ये पार्ट 1 ऍग्रोनॉमी, सॉइल सायन्स आणि इकोलॉजी. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न असेल, क्रॉपिंग सिस्टीम असेल, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वगैरे असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्या या ऍग्रोनॉमी मधून या बुकलेटमध्ये तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर सॉइल सायन्सचा पूर्ण पार्ट, इकोलॉजीचा पूर्ण पार्ट, हा सगळा या पार्ट 1 मध्ये काय येणार आहे तुम्हाला, पार्ट 1 मध्ये भेटल. आणि नेक्स्ट पार्ट मध्ये, ठीक आहे, रिमेनिंग पार्ट जो आहे तो तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, आता हे जे काही सब्जेक्टचं कंटेंट आहे हे स्वतः मी डॉक्टर संदीप भुसारी, ठीक आहे, मी स्वतः बनवलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण जो काही बॉटनी ऑप्शनल वगैरे आहे, ठीक आहे, बॉटनी ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे आहे ते बघूया. यामध्ये बघा बॉटनी ऑप्शनल पार्ट 1 याच्यामध्ये प्लांट फिजिओलॉजी, ठीक आहे, प्लांट फिजिओलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला पार्ट 1 मध्ये येणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये डॉक्टर संदीप भुसारे असेल, सिद्धाराम डावकर सर असतील, ठीक आहे, सॉरी सिद्धार्थ डावकर सर असतील, त्याच्यानंतर सिद्धाराम मठ सर असतील, डॉक्टर हर्षद शिर्के वगैरे असतील, ही सगळी फॅकल्टी मिळून, ठीक आहे, आपण हे बुकलेट बॉटनीचे तयार केलेले आहेत. आणि हे तुम्हाला ऑफलाईन प्लस ऑनलाईन जे काही विद्यार्थी असतील बॅच जॉईन केलेले, ते सगळ्यांना फक्त आणि फक्त बॅचच्याच विद्यार्थ्यांना हे बुकलेट्स भेटणार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं जे काही कंटेंट आहे ते तुम्हाला अशा पद्धतीनं बुकलेट स्वरूपात भेटणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा हे ऍग्रिकल्चरचं ऑप्शनल झालं, बॉटनी ऑप्शनलचं, आणि रिमेनिंग जे पार्ट वगैरे आहे ते तुम्हाला टप्प्याटप्प्यानं भेटतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जे काही आपले 120 अधिकारी सिलेक्ट झालेले आहेत एफएसओ, ठीक आहे, एफएसओचे जे काही 120 अधिकारी सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यापैकी हे आपले काही विद्यार्थ्यांचे फोटोग्राफ या ठिकाणी टाकलेले आहेत. आता ही जी पूर्ण लाईन आहे हे पूर्ण आपले 8 पैकी 6 विद्यार्थी या ठिकाणी एसीएफ झालेले आहेत. आणि हे बाकीचे जे काही रिमेनिंग विद्यार्थी आहेत, ठीक आहे, हे काय तुमचे या ठिकाणी फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून यांचं सिलेक्शन झालेलं आहे. एफएसओ फूड सेफ्टी ऑफिसर, यामध्ये बघा जयकुमार पाटील असेल, ते आपल्या बॅचचे स्टुडंट आहे. ठीक आहे, आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्क्स घेतले, येऊन थोडक्याहून त्यांचं एसीएफ पद हुकलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर इंटरव्ह्यू टॉपर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इव्हन फ्युचरमध्ये इंटरव्ह्यूचं सुद्धा बेस्ट प्रिपरेशन कसं करायचं त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्या बॅच मध्येच आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना
ते आपण गायडन्स वगैरे अवेलेबल करून देणार आहे. आणि इव्हन बॅच किंवा इंटरव्ह्यूला सुद्धा टॉप कसा घ्यायचा किंवा चांगले मार्क्स वगैरे कसे घ्यायचे पुढं, असं प्रॉपर नियोजन तुम्हाला शेवटपर्यंत फायनल लिस्ट लागेपर्यंत त्या ठिकाणी काय करणार आहे, तुम्हाला मेंटरशिप या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे बॅचचे आपले एफएसओ बॅचचे विद्यार्थी. त्यानंतर बघा व्हॉट अबाउट कंटेंट, ऑलरेडी आपण वैशिष्ट्यामध्ये बघितलं, पण एक शॉर्ट नजर मारू. व्हिडिओ स्वरूपात हे लेक्चर्स ऑफलाईन करा, बॅच ऑनलाईन करा, सगळे लेक्चर व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला रेकॉर्डेड भेटणार आहे. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग सेशन, ठीक आहे, आन्सर रायटिंग सुद्धा, म्हणजे आन्सर रायटिंगला आपण तर सेपरेट त्या ठिकाणी मेंटर ठेवलेलेच आहे. मग तुम्हाला बॅच सोबतच एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग व्हावी, प्लस तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं आन्सर रायटिंग सुद्धा करता यावं, ठीक आहे. एक स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये इंट्रोडक्शन असेल, कंक्लुजन असेल, बॉडी वगैरे असेल, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये इंट्रोडक्शन, बॉडी आणि कंक्लुजन तिन्ही स्टेपमध्ये तुम्हाला छान पद्धतीचं आन्सर रायटिंग करता यावं, यासाठी स्पेशल सेशन वगैरे पण होतील. सोबतच नोट्स असेल, बुकलेट्स आणि प्रिंट पीडीएफ तुम्हाला भेटतील. बुकलेट्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, मी ऑलरेडी तुम्हाला मागे कव्हर पेज दाखवलं. त्याच्यानंतर टॉपिक वाईज प्रोबेबल क्वेश्चन बँक भेटणार आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट, ठीक आहे. कारण की लास्ट टाइम ऍग्री एमपीसी मेन्सला, ऍग्री एमपीसी असं फॉरेस्ट मेन्सला, ठीक आहे, एफएसओ मेन्स असं ऍग्री एमपीसी मेन्स वगैरे असं प्रत्येक बॅचला मी क्वेश्चन बँक देत असतो आणि विद्यार्थी तेच क्वेश्चन बँक करत असतात, ठीक आहे. म्हणजे मी परफेक्ट त्याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन कुठे जाणार नाही अशा पद्धतीने मी ती क्वेश्चन बँक तयार करत असतो आम्ही. आणि ती दिल्यानंतर मुलं शेवटपर्यंत त्याच रिपिटेशन, रिव्हिजन वगैरे करत असतात, त्याचीच प्रॅक्टिस करत असतात. आणि ऍज इट इज क्वेश्चन आपले डायरेक्ट पेपरमध्ये सुद्धा आलेले आहेत. लास्ट टाइम आता ऍग्री एमपीसी मेन्सचा जर पेपर बघितला आपण, तर ऍज इट इज पेपर फर्स्ट रिफ्लेक्ट झाला होता. आणि सेकंड पेपर सुद्धा एवढा वास्ट असून सुद्धा आपल्या कंटेंटमध्ये, आपल्या क्वेश्चन बँक मधलेच क्वेश्चन त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झाले होते. सेम पेपर, ठीक आहे, सेम पेपर आपले एफएसओचे जे पेपर वगैरे होते एफएसओ मेनचे, त्याच्यामध्ये सुद्धा रिफ्लेक्ट क्वेश्चन झालेले होते. आणि आता सुद्धा तशाच पद्धतीनं इफोर्ट्स आपण घेणार आहोत की डायरेक्ट मेन्सचा जो पेपर असेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह करताल, ज्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करताल, सेम त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये दिसतील. तशा पद्धतीचं आपण अनालिसिस करून, ठीक आहे, अनालिसिस बेसवर आपण त्या ठिकाणी क्वेश्चन बँक बनवत असतो, विद्यार्थ्यांना देत असतो आणि त्याच्यावरूनच प्रॅक्टिस करून घेत असतो, ठीक आहे. मग बॉटनी असेल, ऍग्री असेल, सेम तशाच पद्धतीने या ठिकाणी काय होणार आहे, तुम्हाला ती क्वेश्चन बँक भेटणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा प्रोबेबल क्वेश्चन विथ आन्सर. आता क्वेश्चन बँक दिली, समजा तुम्हाला एका पेपरचे 200 क्वेश्चन मी तुम्हाला दिलेत, पण या 200 क्वेश्चन पैकी 50 क्वेश्चन असे असतील की ते खूप इम्पॉर्टंट असतील. असे जे काही प्रोबेबल क्वेश्चन वगैरे असतील त्याचे आपण आन्सर सहित तुम्हाला ते देणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वीकली असेल, सब्जेक्ट वाईज टेस्ट असेल, युनिट वाईज असेल, फुल लेंथ टेस्ट वगैरे असेल, या सगळ्या टेस्ट आपल्या अशा पद्धतीने, हे एफएसओचे स्टुडंट आहेत, अशा पद्धतीने टेस्ट सिरीज आपली ऑफलाईनला होईल आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस तुमची रायटिंगची सुद्धा करून घेतली जाईल. म्हणजे बॅच जॉईन केली तर तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा कुठेही जॉईन करायची गरज पडणार नाही. आता बघा फुल लेंथ टेस्ट आहेत बाबा, मग फुल लेंथ टेस्ट अशा किती टेस्ट तुम्ही चेक करून देणार, तर कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला 3 टेस्ट, कमीत कमी 3 टेस्ट फुल लेंथ तुम्हाला चेक करून देणार आहोत, ठीक आहे. आणि याच्या आधी हे वीकली टेस्ट असेल, सब्जेक्ट वाईज असेल, युनिट वाईज टेस्ट वगैरे असेल, ह्या सगळ्या टेस्ट आपल्या होतील आणि त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट आपण लास्टला घेणार आहोत, ठीक आहे. म्हणजे पूर्ण पेपर फर्स्ट वर असेल किंवा पूर्ण पेपर सेकंड, म्हणजे पूर्ण ऍग्रिकल्चर वर असेल, पूर्ण बॉटनीवर असेल, तर अशा फुल लेंथ टेस्ट ज्या असतील त्या लास्टला आपण घेणार आहोत. मग मध्ये आधी आपण वीकली टेस्ट असेल, सब्जेक्ट वाईज टेस्ट असेल, फुल लेंथ पेपरच्या फॉर्मॅटमध्ये आपण काय करणार आहे त्या सुद्धा घेणार आहोत. बट या ठिकाणी 3+ म्हणजे जर वेळ असेल तर तुमच्याकडे, आपल्याकडे जर वेळ असेल तर ते 4 पण घेऊ शकतो आपण, 5 पण घेऊ शकतो फुल लेंथ टेस्ट विथ चेकिंग, ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे टेस्टचं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे तुम्हाला टेस्ट या ठिकाणी कोणतीही टेस्ट सिरीज जॉईन करायची गरज नाही, म्हणजे इन्क्लुडिंग ते बॅच असाल. त्याच्यानंतर व्हॉट अबाउट व्हॅलिडिटी, तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे तुम्हाला, ठीक आहे. व्हॅलिडिटी 1 इयरची असणार आहे आणि 4 टाइम ड्युरेशन असणार आहे, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर. आता फी स्ट्रक्चर किती असणार आहे हे बॅचची, तर आपण बघितलंय की या ठिकाणी ओनली ऍग्रिकल्चर ऑप्शनलची सुद्धा बॅच आपल्याकडे राहणार आहे, ठीक आहे. ओनली ऍग्रिकल्चरची बॅच आहे, त्याच्यामध्ये 12,999. जर तुम्हाला फक्त ओनली ऍग्रिकल्चरची बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल त्या ठिकाणी 12,999 तुम्हाला या बॅचची फी असणार आहे. तुम्हाला फक्त जर ओनली बॉटनी ऑप्शनलची बॅच जॉईन करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला 12,999 सेम ऍग्री आणि बॉटनीची सेम फी तुम्हाला 12,999 रुपयाला
हा बॉटनी ऑप्शनलचा कोर्स भेटेल. जर तुम्हाला ही दोन्ही मिळून इंटिग्रेटेड बॅच करायची असेल, म्हणजे ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल दोन्ही करायचे असेल, तर हे जर तुम्ही विचार जर केला तर याचे जवळपास 26,000 होतात. ठीक आहे. आणि जर तुम्ही इंटिग्रेटेड बॅच जॉईन केली तर तुम्हाला 17,999 रुपयाला ही बॅच पडेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला इन्स्टॉलमेंट पाहिजे असेल, यामध्ये बघा 18,999 रुपयाला तुम्हाला विथ इन्स्टॉलेशन ही बॅच भेटेल. आणि याच्यामध्ये 12K, ठीक आहे, 12K फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट जे असणार आहे, जे की तुम्हाला 7K असणार आहे, म्हणजे 7K या ठिकाणी असेल. आणि हे तुम्हाला फर्स्ट मंथ, ठीक आहे, 1 महिन्यानंतर तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंट पडेल. त्याच्यानंतर ग्रुपमध्ये जर तुमची ऍडमिशन असेल तर 3 जणांचा ग्रुप असेल तर या ठिकाणी तुम्हाला 17,500 रुपयाला ही बॅच पडेल. जर तुमचा ग्रुपमध्ये मोर दॅन 5 किंवा 5 कॅन्डिडेट असतील तर या ठिकाणी तुम्हाला 16,999 ला ही बॅच पडेल. ठीक आहे. ते झालं फीचं स्ट्रक्चर. याबद्दल किंवा इतर कोणत्याही तुमच्या याच्याबद्दल शंका असेल तर खाली प्रत्येक स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. यानंतर बघा, आता समजा बॅच जॉईन करायची तर प्ले स्टोअरला आपलं राहुरी ऍग्री अकॅडमी सर्च करून आपलं ऍप डाउनलोड करायचंय. ठीक आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही स्टोअर मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी एमपीसी फॉरेस्ट मेन्स ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनल, ठीक आहे, या ठिकाणी हे चित्र तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि या ठिकाणाहून तुम्ही जो काय आपला इंटिग्रेटेड कोर्स आहे तो त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर बॉटनी ऑप्शनल हा कोर्स त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्यानंतर एमपीसी फॉरेस्ट मेन्स 2025 ऍग्रिकल्चर ऑप्शनल हा जो काही कोर्स आहे हा सुद्धा तुम्ही डायरेक्ट ऍप वरून हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यानंतर बॉटनी ऑप्शनल जो आहे तो सुद्धा कोर्स तुम्ही 12,999 रुपयाला या ठिकाणी जे काय आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचंय. ठीक आहे. डाउनलोड केल्यानंतर सगळी प्रोसिजर केल्यानंतर या ठिकाणाहून तुम्ही हा कोर्स ऍप वरून घेऊ शकता. ठीक आहे. आता हे ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालं. जर ऑफलाईनला विद्यार्थ्यांना, ठीक आहे, ऑफलाईनला जर कोर्स जॉईन करायचा असेल, ऑफलाईनला ऑफिसला येऊन, तर त्या ठिकाणी आपलं जे काही ऍड्रेस मी पुढे तुम्हाला सांगतोय तर त्या ऍड्रेसवर येऊन, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऑफलाईन ऍडमिशनची प्रोसेस सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर तो ऑफलाईनचा ऍड्रेस आपण परत एकदा बघूया. बघा, राहुरी ऍग्री अकॅडमी विदर्भ आयएस अकॅडमी जवळ ग्राउंड फ्लोअर, सूर्य प्लाझा, लाल बहादूर शास्त्री रोड, दांडेकर पूल जवळ, मांगेर बाबा चौक, पुणे. तर या ठिकाणी येऊन तुम्ही जी काही इन्क्वायरी असेल किंवा ऍडमिशन प्रोसेस वगैरे असेल या पत्त्यावर येऊन तुम्ही ऑफिसला येऊन करू शकता, जी काही प्रोसेस वगैरे असेल ती. आणि सोबतच जे काही आपले ऑफलाईनचे क्लासेस वगैरे आहेत ते सुद्धा याच ठिकाणी होईल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही तुमची इन्फॉर्मेशन वगैरे असेल तर हे प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला जे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल वगैरे करू शकता. ठीक आहे. आता बघा, शॉर्ट मध्ये आपण इन्फॉर्मेशन वगैरे बघितली. बरीचशी काही गोष्टी असतील की ज्या तुम्हाला डिटेल सांगता आल्या नाही, कारण की व्हिडिओ म्हटलं की थोडंसं रिस्ट्रिक्शन वगैरे येतं. ठीक आहे. कारण की जास्त लेंदी पण व्हिडिओ नको व्हायला, त्याच्यामुळे मी एक शॉर्ट मध्ये या ठिकाणी फास्ट मध्ये थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेशन असेल तर नक्की या ऍड्रेसवर किंवा या कॉलवर तुम्ही काय करा, फोन करा आणि इन्फॉर्मेशन वगैरे जी काय आहे ती डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.